वापर केल्या चाललेला आहे। आपल्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टी भरलेल्या आहेत आणि चांगल्या गोष्टी भरूनही यासाठी अलग केलेलं आहे। संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला अलग करावं लागेल, तरच तुम्हाला संपवता येते। एकत्रच राहायचं तुम्हाला संपवता येत नाही। म्हणून तुम्हाला या ना त्या निमित्तानं बजरंग दल असो, फलाना दल असो, विस्तारा दल असो, या दलामध्ये तुम्हाला वाटणी करून तुम्हाला एकाला संपवता येते। ही या व्यवस्थेनं तुम्हाला संपवण्यासाठी जी खुणगाठ बांधलेली आहे आणि 12 वाघमारे सारखे लोक माझा समाज संपू नये म्हणून वन भटकत आहे। स्वतःचा परिवार त्यांनी जमवलेला नाहीये, स्वतः लग्न केलेलं नाहीये, त्यांना कुठलाच परिवार नाहीये, पण त्यांचा पूर्ण समाज हा त्यांचा परिवार आहे। आणि अशा ह्या महान हस्ती या गावामध्ये त्यांचं पाऊल पडलेलं आहे। हे तुम्ही साधारण पाऊल नाहीये, हे विचाराचं पाऊल आहे। अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा देह आहे। आणि हा देह जे तुमच्या समोर आज इतका पोटतिडकीनं बोललेले आहेत, त्यांनी त्यांचं उभं आयुष्याचं रान याच्यासाठी केलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्यांचा प्रत्येक शब्द ना शब्द तुमच्या हृदयावर, तुमच्या भिंतीवर कोरून ठेवा। डबल बाबासाहेब अण्णाभाऊ साठे येणार नाहीत आपण नेहमी म्हणतो, पण मी म्हणते आले 12 वाघमारे साहेबांच्या रूपात आलेले आहेत ते त्यांचा विचार जगवत आहेत, त्यांचा दर्जा आहे। पण आहे नाही चालवणार कोण? त्यांना काहीच माहित नाही ते चालवतात। मग कसा विकास होणार आमचा? आम्हाला घरकुलच मंजूर होत नाही, पण आमचे सांगतच नाही की आमच्याजवळ लोकसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढीच्या मनाने आम्हाला एवढे घरकुल पाहिजे। आणि आता जर आम्ही महिन्याच्या मासिक बैठकामध्ये लिहून पाठवलं तर तुम्हाला सुप्रीम कोर्टही नकारणार नाही, एवढी तुमच्यामध्ये ताकद बाबासाहेबांना लोकशाहीमध्ये दिलेली आहे। पण ती लोकशाही आपण वापरायला तयार नाही। 12 वाघमारे म्हटल्याप्रमाणे आम्ही ती 500 रुपयात विकली, कारण आम्हाला हुशार, अरे लय बोलते याला नको रे, हुशार माणूस जमत नाही। मग आता विकास कसा होणार? आता म्हणणार का मॅडम आली, हिला एवढं शाल श्रीफळ दिलं, हिनं आम्हाला गाढव म्हणून गेली। आता कोण जयंती मंडळवाल्यांनी यायला बोलवलं त्याला शोधता आम्ही। आता मनातल्या मनात विचार येत असतील, या बाईला आणलंय कोण, त्याला शोधा आता, असे विचार येतात। आणि ते विचार तुमच्याकडे आले म्हणजे मी जिंकले असं म्हणायला काही हरकत नाही। द्या आम्हाला शिव्या, काही प्रॉब्लेम नाही। शाट बीट द्यायचे तेवढे द्या, कोणी देण्या नाही अंगात भरलेले, कोणाजवळ काही नाही। हे सगळं अंधश्रद्धा आहे। जास्त काम लागलं की बाईला अंगात येते, कोणी काही विचार न केलं की बाई अंगात येते दुसऱ्याचं लक्ष केंद्रित करण्यासाठी। हे सगळे सायंटिफिक रिझन आम्हालाही माहिती आहे। त्याच्यामुळे द्या शिव्या द्या, शाप द्या, काय द्यायचं द्या, एकदा देऊनच टाका। पण पटलं म्हणून एकदा सांगा, तुमचा आक्रोश जो असेल त्याचाच अर्थ एवढा आहे की तुम्हाला पटलं। मी गेल्याच्या नंतर तुम्हाला राग येईल माझा, पटलं। 12 वाघमारेंचा राग आला, पटलं। आम्ही जिंकलो, येण्याचा आमच्या सार्थक झाला। आणि असे बेशरम मधले माणसं आहोत बरं। तुम्हाला जेवढा राग येतो ना आम्हाला छान आहे, एवढं तुम्ही आता लक्षात, कारण आमचा समाज आहे, आमचा समाज भोळा आहे, साधा आहे। त्यांना खऱ्या गोष्टीची जाणीव करून दिलेली नाहीये आणि खोट्या गोष्टींना त्यांना वारंवार सांगलेलं आहे। तरुण वर्ग आमचा भरकटलेला आहे। महिलांना तेवढं बनावं तेवढं स्वातंत्र्य आणि वैचारिक दृष्टिकोन नाहीये। महिलांना शिक्षण कमी आहे, वाचन कमी आहे, अभ्यास कमी आहे, बाहेर न जाऊ देण्याच्या वृत्ती आहेत। त्याच्यामुळं महिलांची प्रगती ही जेवढी म्हणावी तेवढी झालेली नसल्यामुळं समाजाची प्रगती झालेली नाहीये, हेही आपल्याला इथं सगळ्यात पहिलं नमूद करावं लागेल। बाई मला आज काम आहे, अगं रोजच काम आहे, अण्णाभाऊ साठे जयंती का रोज येणं चालली। ज्या व्यक्तीनं स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या पोटाच्या काळजी भरण्यासाठी गाव सोडून तिथं मुंबईमध्ये जाऊन राहिले, तिथं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी राबवली, कामगाराची चळवळ त्यांनी राबवली। आणि जेव्हा ते साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सभेमध्ये असताना म्हणले की ही पृथ्वी जी आहे ही कोणत्या शेष नागावर तरंगलेली नाहीये, तर ही कष्टकरी कामगार वर्गावर तरंगलेली आहे। याचा अर्थ त्यांनी कष्टकरी आणि कामगार वर्गाचं या देशामधलं योगदान त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। आपण आपल्याला विचारलं काय करता, काही नाही,
मिस्त्री काम करतो, आपण सांगतो असं. पण तिथं त्यांनी कशा शब्दात मांडलेलं आहे. एखादी जर इमारत बांधायची असेल तर पाया मजबूत करावा लागतो, खोदावं लागते, मोठे मोठे दगड चिरे बंद मध्ये टाकावं लागतात, त्याच्यानंतर ते मजबूत झालं तर छोटीशी आपल्याला 10 बाय 2 बाय 5 बाय काय आहे ते भिंत आपण ती बांधत असतो. म्हणजे पाया किती मजबूत आहे. आणि या देशाचा पाया म्हणजे महामार्ग आहे, तेवढं लक्षात ठेवा. जर खालचा दगड जर हल्ला तर वरचा सगळं घसरतो. बारा वाघमारे सर सगळ्याचे नावं घेतात, ते त्यांच्यासाठी डिपार्टमेंट आहे ते. त्याच्यामुळे मी फक्त म्हणणार की वरचे घसरणार. मग आता ते वाघमारे सरांच्या भाषणातून तुम्ही ऐकलं का असं की कोण कोण घसरणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून पाया म्हणजे आपण आहोत हे लक्षात ठेवा. आणि आपण काही कमी नाहीये, या देशाची रक्षण करती जमात आहोत आपण, या देशामधले मूळ निवासी आहोत आपण. उगा खुर्चीवर गोरेपान लोक बसले म्हणजे ते निवासी आहेत असं नाही. वाघमारे सर दुसऱ्या सांगितलं तुम्हाला ते डिपार्टमेंट त्यांचं आहे. आपण खरे आहोत, मातीतले आहोत, म्हणून आपला रंग काळा आहे. अभिमानानं सांगायचं, काही त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखे नाही, भेसळ नाही, ओरिजिनल आहे म्हणून काळे आहोत म्हणायचं. ते बाकीचं एक्सप्लेनेशन वाघमारे सर सांगतात तुम्हाला दुसऱ्या भाषणात. अशा पद्धतीनं खरं बोलणं हे या समाजासाठी आवश्यक आहे. महामानवांना जाणून घेणं या समाजासाठी आवश्यक आहे. बाबासाहेब आणि अण्णाभाऊसाठी हे वेगळे नाही, हे एकच विचार आहेत. यांना तुम्ही वेगळं करून महामानवाचा अपमान करू नका. आता म्हटल्याप्रमाणे स्मशानभूमी नाहीये. मग जर खरंच ही वज्रमूठ हिंदू वज्रमूठ आहे तर ती स्मशानभूमी तुम्हाला रिकामी का करून दिली जात नाही. या रे तुम्ही आमचे था म्हणून का आपल्या पोरी तुमच्याकडे देखतात आणि तुमच्या पोरी आपल्याकडे करत नाही. एकच आहोत तर मग काय प्रॉब्लेम आहे. का करत नाही ती ऐकायची. आमची आजी शिकलेली नव्हती पण ती आम्हाला पुस्तकं मोठ्यानं वाचण्याची धडे आणि ती ऐकायची. म्हणजे ह्या गोष्टीमुळं तुम्हालाही ऐकायला जाईल, लेकरांचाही शिकल आणि अशा पद्धतीने लेकरांमध्ये वाचन संस्कृती डेव्हलप होईल आणि या माध्यमातून आपले महामानव कळतील आणि लेकरांचा वर्तमान आणि भविष्य हे खरंच निश्चितपणे उजळेल. याची मी तुम्हाला ग्वाही देते. कारण माझंही ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये MSc झालेलं आहे. माणसाच्या जन्माच्या आधीपासून ते माणसाच्या मरेपर्यंतच्या माणसाच्या ज्या क्रिया असतात, त्याच्या ज्या डेव्हलपमेंट असतात, यावर आम्ही अभ्यास केलेला आहे. सायकोलॉजी हा विषयही होता आम्हाला. त्याच्यामुळे मी नेहमी महिला वर्गांना हे सांगते की काय आपल्याला जन्माला घालायचंय हे खरंच आपल्या हातात आहे. खरंच एवढी ताकद आहे या गर्भाशयामध्ये, या दिमागामध्ये आणि या आपल्या शरीरामध्ये. ज्या रक्तमास आपण त्या आपल्या गर्भाला देतो, त्याला वाढवतो, पण ते काय बनल हे आपण ठरवलं की ते होते. हे एवढी मी तुम्हाला ग्वाही देते. त्याच्यामुळं आपण त्या वेळेस काय विचार करतो, काय आचरण करतो, काय वागतो, काय बोलतो, यावर घरातल्या वातावरणही तेवढंच अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये एक महान व्यक्ती जन्माला येणार आहे तर तसंच वडिलांनी तसंच वागावं, आईनेही तसंच वागावं, आजीनेही तसंच वागावं आणि सगळ्या लागल्याच्या नंतरच ते महान व्यक्ती जन्माला येईल. बाबासाहेब उगवच्या उगत झाले नाही. रामजी बाबा होते म्हणून बाबासाहेब झाले. बाबासाहेबांना रामजी बाबांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं, अत्याचं प्रोत्साहन दिलं, वेळ प्रसंगी पुस्तकं दिले, सगळं आणून दिलं. त्याच्यामुळे बाबासाहेब घडले. आता जर येता जर दारूची बॉटल घेऊन आलं तर कसं घडणार. आमच्याकडे मिस्त्री होते आमचे, तर त्यांची मुलगी काय म्हणायची, बाबा मला ना ती तुमची जी बॉटल आहे ना देशी दारूची ती विकली की आईस्क्रीम मिळते. मग बाबा तुम्ही रोज दारू पिया म्हणजे नाही का, मला आईस्क्रीम भेटतात का ते बॉटला घरामध्ये जमा होतात. बघा म्हणजे जे लेकराचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, काही दोष नाही. त्या बॉटलवर आईस्क्रीम मिळते. म्हणजे ह्या गोष्टी आपण आपल्या घरातून शिकवतोय. पुढची पिढी आपण बर्बाद करतो हे लक्षात ठेवा. म्हातारे लोक काय रे ते बिडी नाही का तिथं पेटू नाही, ते पोरग छोट्या नात्याला सांगतात बिडी पेटू नाही, ते पेटवता आजोबाचं अनुकरण करते. लेकरू अनुकरण करतात हे लक्षात ठेवा. लेकरं हे अनुकरण प्रिय असतात. त्याच्यामुळे लेकरं तुम्हाला बरोबर अनुकरण करतात आणि ते एवढं चुकी त्याला पण करून ट्राय मारतात. ते ट्राय करत इतका ट्राय करतात की तुम्हाला काय करता येत नंतर.
अशा पद्धतीने आपण आपल्या घरातूनच या सुधारणा झाल्या पाहिजेत. लेकरू दारू पितंय, त्याच्यात आई, वडील, आजोबा सगळेच जबाबदार आहेत. जसं लेकराच्या यशामध्ये जर आई वडिलांचा फार मोठा वाटा आहे, तर लेकराच्या बर्बादीमध्येही आई वडिलांचा फार मोठा वाटा आहे. तर आपल्याला जर समाज घडवायचा असेल तर आधी आपल्याला आपलं घर स्वच्छ करावं लागेल. घरातला कचरा आपल्याला बाहेर काढावा लागेल, डोक्यातला कचरा बाहेर काढावा लागेल. तेव्हाच अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांचे विचार आतमध्ये जाऊन ते आत्मसात होतील, नाहीतर काहीही नाही. त्याच्यामुळे जयंती ही कुठल्या पद्धतीने साजरी करायची आहे, 2-3 तुम्हाला सांगितलेले आहे. याच्यामध्ये आपण विचार करूया. परत एकदा वारंवार आपल्याला कॉर्नर बैठका घ्याव्या लागतील. पुस्तकांचं काय करता येईल, याच्यामध्ये काय ठेवता येतील, असं जर आपण सातत्य केलं तर निश्चितपणे तरुण वर्गाने, पुरुष मंडळीने, महिलांनी सगळ्यांनी मिळून जर इथं केला प्रयत्न, तर खरंच आपली पुढची पिढी हे बाळ गोपाळ अतिशय चांगले होती. खरंच विद्यार्थ्यांनी इतकं छान भाषण केलं. एक सुंदर मुलगी तिनं गायनही खूप छान केलं, डान्सही खूप चांगला केला. हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्याच्यातून जर मुलं खरंच खूप पुढे जाऊ शकतात. यासाठी आपण गावकऱ्यांनी आणि आपल्या समाज बांधवांनी आणि घरच्यांनी चांगला योग्य रीतीने लेकरांचा विकास करावा आणि त्यासोबतच आपल्या विचारावर एकदम ठाम राहावं, जेणेकरून आपल्याला कुणीही विचलित करणार नाही. आणि विचलित न करण्याचं कारण फक्त काय आहे तर आपलं वाचन आहे, आपला अभ्यास आहे, आपलं बुद्धिमत्ता आहे. एवढं लक्षात ठेवा, आपल्याला कोणीही चुकवणार नाहीये. आणि समाजाला मी असे आव्हान करते की बारा वाघमारे सारख्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं. कारण हे निस्वार्थ व्यक्तिमत्व आहे. हे तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीच्या जडणघडणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही अशी सगळ्यांना विनंती करते की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान करते. आणि इथं मी माझ्या वाणीला विराम देते. जय अण्णा, जय लवजी, जय भीम, जय शिवराय.